आणि शिवाय नंतर दुकानातली कॅश वगैरे हे सर्व त्यांनी काढून घेतले आणि नंतर आम्हाला तसंच बांधून ठेवून बाहेरून थोडी लावून निघून गेले. ते त्यांना दुकानातून ओढत आणलं. येतानाच त्यांची चेन तुटली रस्त्यात दारातच. आणि त्यांना बेडवरती असं पाडलं आणि असं चाकू दाखवला असा पाठणीवरती असं पोटावरती आणि दाबून ठेवलं, तोंड दाबून ठेवलं. परत बेड वरती ठेवले, तिथं हातपाय बांधले आणि बाहेरून कडी लावून निघून गेले. आणि धमकी पण देऊन गेले का आम्ही सुटून आल्यानंतर तुम्हाला मारून टाकू. माथेरानमध्ये वनट्री हिल परिसरात जानेवारी महिन्यात जबरी चोरी झाली होती. येथे राहणारे कदम दाम्पत्यात चोरट्यांनी लक्ष करून त्यांचे हातपाय बांधले, सुरा फिरवत त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन घाबरवलं आणि तब्बल 5.5 लाख रुपयांची चोरी करून पोबारा केला होता. माथेरानमध्ये चोरीच्या या घटनेने खळबळ माजली होती. तेव्हा नारायण कदम यांनी माथेरान पोलीस ठाण्यामध्ये याबाबत फिर्याद दाखल केली होती. पर्यटन समृद्ध असलेल्या माथेरानमध्ये आजवर चोरीची घटना घडली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी देखील चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचं ठरवलं. काहीही सुगावा नसताना गोपनीय बातमीदार यांच्या माध्यमातून 2 आरोपी पुष्पेंद्र राम दुलारी राहणार दिल्ली व वकील बाली मोहम्मद मेवाती राहणार अलीगड उत्तर प्रदेश यांना पोलिसांनी काहीच दिवसात ताब्यात घेतलं. तर यातील मुख्य आरोपी शिवम बलविंदर सिंह राहणार कनौज उत्तर प्रदेश याचा थांगपत्ता लागत नव्हता. यातच माथेरानमध्ये नवीन प्रभारी अधिकारी सरिता मुसळे या दाखल झाल्या आणि त्यांनी केसचा छडा लावण्याचं पक्क केलं. त्यानुसार गुप्त बातमीदार यांना कामाला लावून त्यांनी आरोपीचा ठाव ठिकाणा काढला. तेव्हा पोलीस उपनिरीक्षक सुशांत वरक, पोलीस शिपाई अश्वा बेंद्रे व दामोदर खतेळे हे रातोरात उत्तर प्रदेशमध्ये जाऊन त्यांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने आरोपीला शिताफीनं ताब्यात घेतलं. तर त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल देखील हस्तगत करून थेट माथेरान गाठलं. आरोपी शिवम बलविंदर सिंह याला कर्जत न्यायालयात हजर केल्यावर त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान पोलीस अधीक्षक आचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवधरे, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत राहुल गायकवाड व माथेरानच्या प्रभारी अधिकारी सरिता मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशांत वरक, पोलीस शिपाई अशुभा बेंद्रे, राजाभाऊ केकान व दामोदर खतेळे यांनी ही कामगिरी केली आहे. दरम्यान या कारवाईबद्दल माथेरान पोलिसांचं सर्वत्र कौतुक केलं जातंय. नमस्कार. माथेरान पोलीस स्टेशन अंतर्गत 1/26 हा जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. या जबरी चोरीच्या गुन्ह्यामध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा जवळपास 8,17,000चा मुद्देमाल चोरीस केला होता. हा मुद्देमाल ही जबरी चोरी झाल्यानंतर जे आरोपी आहेत त्यांची तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदाराच्या मदतीने जेव्हा आम्ही तपास केला आणि आमच्या जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक माननीय अंचल दलाल मॅडम आणि अप्पर पोलीस अधीक्षक सर शिवधरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली यातील जे गुन्हेगार आहेत ते उत्तर प्रदेशचे असल्याचे आम्हाला निष्पन्न झाले. त्यानंतर आम्ही आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली PSI वरक आणि माथेरान पोलीस स्टेशनचे खतेले त्याचबरोबर नेरळ पोलीस स्टेशनची टीम यांना उत्तर प्रदेश या ठिकाणी रवाना केले. सुरुवातीला रवाना झाल्यानंतर आम्ही या ठिकाणी 2 आरोपींना अटक करण्यात आली होती. ते आरोपी म्हणजे पुष्पिंदर दुलारी आणि वकील वली मोहम्मद, हे दोघेही UPचे राहणारे. त्या 2 आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता या गुन्ह्यातील जो चोरीस गेलेला मुद्देमाल आहे तो आरोपी शिवम याच्या ताब्यात असल्याचे समजले. आरोपी शिवम याला मी 24/2 रोजी अटक करून त्याच्याकडे तपास केला असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली आणि या गुन्ह्याची कबुली दिली असताना त्याच्याकडे या गुन्ह्यामध्ये चोरीला गेलेले जवळपास 6.5 तोळे सोन्याचे दागिने, त्याची किंमत जवळपास 5,62,000 रुपये आहे. ते त्याच्याकडून आम्ही ते त्याच्या ताब्यातून आम्ही हस्तगत केलेले आहेत आणि या आरोपीला सध्या आरोपी पोलीस कोठडी रिमांडमध्ये आहे. सदरची जी कामगिरी आहे ती कर्जत डिव्हिजन मधील जे DB पथक आहे त्यांनी माननीय पोलीस अधीक्षक मॅडम आणि माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे. थँक्यू हे यातील जो आरोपी आहे मुख्य आरोपी रोहित, जो अद्यापपर्यंत पाहिजे आरोपी आहे, तो माथेरान या ठिकाणी जवळपास 7 ते 8 वर्षापासून काम करत होता. तो माथेरानच्या वेगवेगळ्या जे हॉटेल्स आहेत त्या ठिकाणी काम करायचा. जेव्हा त्यांनी हा गुन्हा केला तेव्हा तो रॉयल हॉटेल या ठिकाणी काम करत होता. आणि दुसरा हा जो शिवम आहे
हा गेले 2 महिन्यापासून रॉयल हॉटेल या ठिकाणी काम करायचा. या दोघांनी हे दिल्लीवरून हे जे 2 आरोपी होते, एक पुष्पेंदर आणि वकील अली मोहम्मद यांना त्यांनी दिल्लीवरून बोलवलं आणि त्यानंतर त्यांनी हा गुन्हा केला. आरोपींवर कोणताही गुन्हा सध्या दाखल असलेला आम्हाला निदर्शनास आलेला नाही. माथेरान हे आपल्या कर्जत पंचक्रोशीतील गिरीस्थान आहे. पर्यटकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं ठिकाण आहे. त्या ठिकाणी अगदी देशभरातून पर्यटक येतात आणि मी आज आपल्या माध्यमातून माथेरान मधील सर्व नागरिकांना, त्याचबरोबर नगर परिषदेला आणि त्यांच्या प्रशासनाला असं आवाहन करतो की असा कुठला गुन्हा दाखल झाला असता, जर त्या ठिकाणी सीसीटीव्ही मोठ्या प्रमाणावर बसवले असतील तर त्याची आम्हाला निश्चित मदत होईल, नंबर 1. आणि नंबर 2 आपण पाहू शकता, यामधील जो मुख्य आरोपी आहे रोहित सिंग, हा जवळपास 7 ते 8 वर्षापासून माथेरान येथे काम करतोय. तर मी आपल्या माध्यमातून आपल्या कर्जत तालुक्यातील सर्व हॉटेल्स आणि रिसॉर्ट मालकांना असं आव्हान विनंती करू इच्छितो की आपल्याकडे जे पण कोणी कामगार काम करायला आपण त्या ठिकाणी त्यांना नोकरीवर ठेवणार आहात, त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन करण्यात यावं. त्याचबरोबर त्यांचे इतर सर्व डिटेल्स, कागदपत्र आपल्याकडे ठेवण्यात यावे. अशी एक विनंती आणि आव्हान मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून करू इच्छितो. थँक्यू.